आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणते कोणते उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। तर आयुर्वेदिक देशी औषध बनवण्याचा कारखाना हा अहिल्यानगरमध्येच आहे। संगमनेर, पाथर्डी, शेगाव, अहिल्यानगर या ठिकाणी जिनिंग प्रेसिंगच्या कंपन्या आहेत। शिवाय राहुरी, श्रीरामनगर, हरेगाव या ठिकाणी सूतगिरण्या आहेत। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हातसडी तांदूळ उद्योग आणि काही साखर कारखाने सुद्धा आहेत। तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच कळसुबाई हे 1646 मीटर उंचीचं शिखर अकोले तालुक्यात आहे। तर अहिल्यानगर ह्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे 45,43,159। या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 939 आहे, तर बाल लोकसंख्या 5,56,014 इतकी आहे। या जिल्ह्याची साक्षरता 80.2% आहे, तर लोकसंख्येची घनता 266 प्रति चौरस किलोमीटर आहे। लोकसंख्येची वाढ ही दरवर्षी 12.40% इतकी आहे। तर अनुसूचित जातींची लोकसंख्या 5,73,698 इतकी आहे, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 3,78,230 इतकी आहे। अहिल्यानगरमध्ये महादेव, कोळी, ठाकर या आदिवासी जमाती वास्तव्य करतात। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ नेमके कुठले आहेत? तर इथे आहे अहिल्यानगर, जिथे निलेश लंके हे खासदार आहेत। तर दुसरा मतदारसंघ शिर्डी हा आहे, जिथे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे खासदार आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रमुख रस्ते जातात ते आपण पाहूयात। नॅशनल हायवे 50 नाशिक पुणे जो संगमनेर शहरातून जातो, ज्याचं नवीन नाव आता नॅशनल हायवे 60 किंवा 60 हे आहे। दुसरा महत्त्वाचा नॅशनल हायवे 61 कल्याण निर्मल। त्यानंतर माळशेज घाट जो अहिल्यानगर आणि कल्याणला जोडतो। चंदनपुरी घाट हा नाशिक ते पुण्याच्या दरम्यान आहे।